त्यांनी नाव विचारलं. पूर्वी विचारायचे, आता हल्ली अशा गोष्टी नाही. ते दोघांची पसंती होते. पसंती झाल्यावर मग ती सांगते माझ्यासाठी स्थळ शोधू नका, मी पटवलेलं आहे. मला त्याचा विस्तार नाही करायचा इथे. त्या पाहुण्यांनी विचारलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, गाव, शिक्षण वगैरे सगळं. त्यातला एक पाहुणा पारमार्थिक होता. तो म्हणे, बेटा तुला परमार्थातलं काही अध्यात्मातलं आवडतंय का? तू पारायण वगैरे? मग म्हटली, मग मी पारायण करते. कोणतं पारायण करते? आता मी रामायणाचं पारायण चालू केलेलं आहे सध्या. म्हणजे रामायणाचं पारायण करते. मग शाळेतून आली की सकाळ दुपार संध्याकाळ जसा वेळ मिळेल तसं रामायणाचं पारायण मी कंप्लीट करते. मग तो म्हणे, तू इथं रामायणाचं पारायण करते, सासरी आल्यानंतर तू काय करणार आहे? ते म्हणे, मी इथं रामायण करते, तिकडं आलं कीच महाभारत चालू करणार आहे मी. तुम्हा सांगती वेगळे निघा, वेगळे निघून पुरुष मंडळी आम्हाला म्हणतात काय? जसं तुम्हाला पुरुष म्हणतात तसं आम्हाला काय म्हणतात? आम्हाला काय काय? हातीचा समानार्थी शब्द अजून स्त्री, अजून करेक्ट, 3 अक्षरी. हा महिला. तुम्हाला माहिती आम्हाला महिला का म्हणतात? महिला सांगू शब्दाचा अर्थ? मही म्हणजे पृथ्वी आणि इला म्हणजे सरस्वती. या पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर सरस्वती ज्या रूपात जिच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्ती होते तिला महिला म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यातली ती पहिली महिला असते ती म्हणजे त्याची मी हानू घेईन बर का, मोठ्याने बोला. ती त्याची आई, पहिली महिला. बऱ्याच जणांना ते ज्ञान कमी पडतं पहा, म्हणून ते लग्नानंतर घेतात. ज्ञान इनकमिंग तर चालू आहे ना, कुठूनही मिळालं तरी हरकत नाही. ज्ञान घेणं गरजेचं आहे. हळूहळू ज्ञानात भर पडते. पण तुमची मराठी जरा चेक करू का? मराठी चेक करू का जरा? काय झालं, एकदा पुण्यात एका माणसाला प्यायचा होता चहा. म्हणजे तसे सगळीकडेच पितात, पण इकडं आल्यानंतर तिकडचं सांगावं लागतं. तिकडं गेल्यानंतर मग दुसरं आणायचं कुठून? पुण्यात एकाला प्यायचा होता चहा. बायकोला त्याने चहा सांगितला. चहा घेता घेता त्याला काय आठवलं, त्याने पटकन खिशातल्या नोटा काढल्या आणि मोजायला लागला. आता इमानदारीने सांगा, हातात माळ असल्यानंतर मन एकाग्र असतं का हातात नोटा असल्यानंतर? माळ असल्यानंतर मन एकाग्र असतं तुमचं? सुनाकडे अजिबात पाहत नाही तुम्ही? सुनाकडे अजिबात पाहत नाही. तुमच्या हातात माळ आहे, नवऱ्याचा फोनवर फोन वाजतोय, बरेच वेळ झाला नवरा फोनवर बोलतोय, तुमचं मन माळीत लागतं का? इमानदार माणसाला लवकर, सज्जन माणसाला लवकर कळालं असेल. पण चहा पिता पिता त्याच्या हातात त्याने बंडल काढलं, काहीतरी मोजू लागला. तेवढ्यामध्ये झालं असं, चहा थोडा शिल्लक होता हातात. एका हातात कप होता, एका हातात पैसे होते. हातातला कप निसटला, खाली पडणार, काळजी करू नका, फुटणार. तेवढ्यामध्ये बिचारा आडवा पडला आणि आडवा पडून कपाची कॅच पकडली. बायको राग राग पाहतच होती त्याच्याकडं. कपाची कॅच त्याने घेतली आणि बायकोकडे पाहत म्हटला, वाचला. कळते का तुम्हाला? उद्यापासून कमी खात जा बरं का कथेला येताना. थोडी भूक शिल्लक ठेवत जा. आज कच्चून फराळ केले का तुम्ही? बायकोकडे पाहिलं त्याने, तो म्हणे कप वाचला. बायको त्याच्याकडे रागारागाने पाहत म्हणली, वाचला असं. कळतंय का? प्रेमाने बोला एकदा, जय जय श्रीराम. जय श्रीराम. ही रामकथा प्रत्येकाच्या घराघरातली कथा आहे, पण आज आपल्याला हिला ऐकण्यासाठी मंडपात आणि मंदिरात यावं लागलं. बरं, कथा ऐकत असताना आपण 4 टप्पे पाहू कथेचे. पूर्वीच्या काळी गावात 6-6 महिने रामायण चालायचे. भावार्थ रामायण असायचे गोड. ती मजा काही वेगळीच होती. म्हणजे एक वाचक सूचक, तुमच्याकडे मला माहिती नाही परंपरा, पण मराठवाड्यामध्ये आहे ती. एकाने वाचायचं रामायण, दुसऱ्याने अर्थ सांगायचा. नाही कळालं की इथं तर नाथ महाराज खूपच सांगतात, चला पुढे. अजूनही मराठवाड्यामध्ये परंपरा आहे, 6-6 महिने रामायण लागलेलं असतं. एका माणसाने 6 महिने रामायण ऐकलं. 6 महिन्यानंतर त्या कथाकाराला प्रश्न विचारला. तो म्हणे,
रामायण ऐकलं पण मला एकच प्रश्न कळाला नाही. एका गोष्टीचं कोडं काही उलगडणाचं. राम नेमकी देव होते का राक्षस होते? त्या कथाकाराने त्याच्या पुढे तोंड झोडू झोडू घेतलं, म्हणे मीच राक्षस आहे, तुला कथा मला व्यवस्थित पटून देता आली नाही. याला म्हणतात गाढवा पुढे वाचली गीता आणि रात्रीचा गोंधळ. ही मन ज्याने तयार केली मला त्याचा शोध घ्यायचा आहे बरं का, माझा चालू आहे अजून. गाढवा पुढे वाचली, त्याला गीता वाचायला गाढवच का सापडला असेल? त्याला इतर कोणी शहाणा सापडला नाही का? बरं गाढवा पुढे गीता वाचावी वाटली असा महाशय कोण होता? तो एवढा विद्वान, एवढा हुशार कोण होता मोठ्या मनाचा? ऐकतोय का आपण? इथं कथेमध्ये असणं गरजेचं आहे. कथा करायची असेल 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात: आयोजक, आस्वादक आणि आलोचक. यजमान यांना आयोजक म्हणतात. नियोजन इथं फार सुंदर. एकदा या सप्ताह कमिटीसाठी, या मंडळींसाठी एकदा मोकळ्या मनाने जोरदार टाळी वाजवा. हा मंडप भरतोय, भरलाय, भरणार, भरेल याची मला नितांत गॅरंटी आहे, कारण इथे दरवर्षीच फार मोठा कार्यक्रम होतो. पण हे सगळं करण्यासाठी या मंडळींनी कष्ट किती घेतले असतील, तन मन धनाने. मला वाटतं की 1 महिन्यापासून झोपच आली नसेल. हे सगळं रान व्यवस्थित खाली करून घेणं, ते नांगरणं, त्याची लेवल करणं. थंडीतला कार्यक्रम आहे म्हणून सगळीकडून पडदे लावलेत. अगदी घरातही तुम्हाला एवढं व्यवस्थित बसता येणार नाही, इतकं छान खालून सुंदर मॅट अंथरलेले आहेत. तुमची सगळी व्यवस्था आणि शिस्तबद्धपणा, या सगळ्या गोष्टी मला खूप आवडल्या बरं का. इथं प्रथमदिनी कौतुक करत नाही, पण या सगळ्या गोष्टी मनाला भावलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, शक्यतो आम्ही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ तिकडे आम्हाला जसं जवळ पडेल तसं कथा करतो. पण हा एवढा लांबचा प्रवास, एवढ्या दूरवर कथा नाही करत. एवढ्या दूरवर तुम्ही आम्हाला बोलावलं, हा परमार्थातला एक आपुलकी आणि आपलेपणा असतो. नाही तर मग कुठल्या तरी जालन्याच्या आणि काय. आता मोबाईलने जग जवळ आले तेवढं ठीक आहे, पण तुम्ही आमच्यावरती विश्वास टाकणं, आमच्यावरती एवढं प्रेम करणं, हे तुम्ही सेवा दिल्यापासून हे आध्यात्मिक स्वरूपाचं नातं तयार झालं होतं.